श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 13 जानेवारी. आजचे बोधवचन. सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे. श्रीराम. एक निसर्ग सुंदर छोटंसं गाव होतं. गावाबाहेर एक प्राचीन शिवालय होतं. ते ग्रामदैवत होतं. गावातील लोक श्रद्धेनं त्याची भक्ती करत असत. शिवलिंगावर एक अभिषेक पात्र टांगलेलं असे. ते मृत्तिकेचे होते. अभिषेक करताना पाण्याची संततधार शिवलिंगावर पडली की शिवलिंगातून सोहम असा ध्वनी उठे. तो ऐकून भक्तांचे कान तृप्त होत असत. ते स्थान जागृत असल्याचा तो संकेत होता. एकदा राजा आला. त्याने आपले नाव कोरलेले सुवर्णाचे अभिषेक पात्र बसवले आणि शिवोहम घोष बंद झाला. कारण राजाचं कर्म अहम दर्शक होतं. सत्कर्म हे सोहम दर्शक असते. अहम कमी करते ते सत्कर्म. सत्याशी नातं जोडतं ते सत्कर्म. जे सत्य तेच शिव आणि तेच सुंदर. सत्य क्षुद्र भावाकडून विशाल भावाकडे नेते. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय असे श्रुतिवचन आहे. देहभावाचा नाश आणि देवभावाचा उदय ज्याने होतो ते सत्कर्म. मी फक्त देहापुरता क्षुद्र नसून चराचराला कवेत घेण्या इतका विशाल, सूक्ष्म आणि सर्वव्यापी चैतन्य आहे असा अनुभव देणारे ते सत्कर्म. मीपणा ठेवून कोणतंही पुण्यकर्म ईश्वराला रुजू होत नाही. खूप मोठी देणगी देऊन शिक्षण संस्थेला स्वतःचे नाव दिले तर ते दान नाही. स्वतःच्या नावासाठी एखाद्या धनिकाने रोज अन्नदानाची सहस्त्रावर्तन घातली तरी भोजन करणाऱ्याचे पोट भरेल, पण ते दान संज्ञेला पात्र होत नाही. देवाला नुसतं सत्कर्म नको, त्याच्या स्मरणातून शुद्ध भावाने केलेले स्वचे दान त्याला प्रसन्न करते. भक्तीने वाहिलेल्या निर्मळ पाण्यालाही तो सोहमचा प्रतिसाद देतो. सत्कर्मातून देवाशी नातं जोडायला त्याचं नाम हे उत्तम साधन आहे. फक्त तू आहेस, मी नाही हा भाव निर्माण झाला पाहिजे. सर्व काही तूच आहेस. करता धरता हारता तूच आहेस. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असं वाटलं पाहिजे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता हा खरा खुरा भाव हवा. असा भाव असेल तर मूठभर पोह्याने देव तृप्त होईल आणि घोटभर पाणी त्याला अमृता समान वाटेल. एकदा श्रीकृष्ण रुक्मिणीसह काही वार्तालाप करत होते. सत्यभामा तिथेच होती. तेवढ्यात राधा आली. एका दासीने गरम दुधाने भरलेले चषक प्रत्येकाला दिले. राधेने गरम दुधाचा घोट घेतला. श्रीकृष्णाच्या पायावर फोड उमटले. कारण राधेच्या हृदयात कृष्णाची पावले होती. हृदयात देवाचे स्मरण ठेवून कोणतीही गोष्ट केली ती कृष्णचरणी अर्पण होते.
नामाने हे अनुसंधान साधता येते. आपल्या नामापेक्षा त्या जगदीशाचे नाम केवढे महान आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःचं नाव विसरून बाप रखुमा देवीवरू असा विठ्ठलाचा उल्लेख करतात. विठ्ठल हा सगळ्या विश्वाचा बाप आहे. त्याचे स्मरण हवेच. सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख म्हणून बापाचं नाव टाकायचं असं नाही. बापाच्या नावाला विसरायचं नाही. प्रत्येक सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यात झाला पाहिजे. म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार गळून पडेल. नामसाधकाचा उद्धार होईल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.